नमस्कार मंडळी, मी आहे गावकरी. नमस्कार मंडळी, मी आहे गावकरी. नमस्कार मंडळी, मी आहे गावकरी. नमस्कार मंडळी, मी या गावचा हवालदार. नमस्कार मंडळी, मी या गावचा राजा. नमस्कार मंडळी, मी या गावचा शिपाई. नमस्कार मंडळी, मी ही गावकरी. नमस्कार मंडळी, मी गावकरी. नमस्कार मंडळी, मी गावकरी. नमस्कार मंडळी, मी गावकरी. नमस्कार मंडळी, आम्ही 3री व 4थीचे विद्यार्थी सादर करीत आहे कळलं का आता तरी, कळलं का आता तरी, कळलं का आता तरी. नमस्कार मंडळी, नमस्कार. हॅव अ गुड डे मंडळी. तर मंडळी, आमच्या महाराजांचा हा दरबार. आम्ही या दरबारातील मानकरी. तर मंडळी, आमचं हे गाव, आमच्या गावाचे नाव फुलवाडी. आणि आमच्या महाराजांचं नाव काय आहे? अरे सांग ना लवकर. काय आहे? काय आहे? सांग लवकर. आणि आमच्या महाराजांचं काय आहे? काय आहे? हा, आणि आमच्या महाराजांचं नाव आहे महाराज जय बंबेश्वर. सांगा बरं, आमचे महाराज काय काय करतात? आमचे महाराज दात घासतात. आमचे महाराज अंघोळ करतात. अरे तसं नाही, दरबारात येऊन काय काय करतात? आमचे महाराज दरबारात येऊन झोपा काढतात. अरे तू महाराजांविषयी असं बोलतोयस? सॉरी, चुकलं. अरे तसं नाही. आमचे महाराज दरबारात येऊन जनतेचे चिंतन करतात. तर मंडळी, मी गावचा हवालदार. आणि मी बाळू, मी गावचा शिपाई. चल बाळू, महाराज येण्याची वेळ झाली आहे. साफसफाई कर. घसा कसा बसेल? मी तर बसलोय. तर काळूबाळू, मला सांगा, आपल्या दरबारात विशेष काय मोहीम आहे? कसं चाललंय काय? जीव जात नाही म्हणून रडताय. आता मरताय की मग मरताय? कोणी केली अशी अवस्था? कोणी केली अशी अवस्था? आपणच महाराज. काय मी? शट अप. तोंडावर हात ठेवून इकडे या. तर काळूबाळू, मला सांगा, आपल्या दरबारात विशेष काय मोहीम आहे? काय महाराज? अरे तोंडावरचा हात तरी काढा. तर काळूबाळू, मला सांगा, आपल्या दरबारात विशेष काय मोहीम आहे? महाराज, आज आपल्या दरबारात मोर्चा येतोय. महाराज, आज आपल्या दरबारात मोर्चा येतोय. काय मोर्चा? राम 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 राम. महाराज, तुम्ही
महाराजांचं असं म्हणणं आहे की शुद्ध हवा फुकटच आहे. हवी तेवढी घ्या, हवी तेवढी घ्या, हवी तेवढी घ्या. मंडळी, तुमचं म्हणणं काय? आम्हाला पिण्यासाठी शुद्ध पाणी हवं आहे. अच्छा अच्छा, तुम्हाला पिण्यासाठी शुद्ध पाणी हवं आहे का? थांबा थांबा. महाराजांचं असं म्हणणं आहे की पाणी काय, पाऊस पडला की हवं तेवढं घ्या, हवं तेवढं घ्या, हवं तेवढं घ्या. तर म्हणा तुमचं अजून काय म्हणणं? आम्हाला खाण्यासाठी सकस अन्न हवं आहे, अन्न हवं आहे, अन्न हवं आहे. मिळेल मिळेल, शेती पिकली की हवं तेवढं घ्या, हवं तेवढं घ्या, हवं तेवढं घ्या. काय हवं तेवढं घ्या, हवं तेवढं घ्या बोलताय? कधी देणार ते बोला. हवं तर मिळेल, पाणी मिळेल, सकस अन्नही मिळेल. पण त्याआधी आपण एक छोटंसं गाणं म्हणूया. सूर्य उगवला, प्रकाश पडला आमच्या नगरावर. सूर्य उगवला, प्रकाश पडला आमच्या नगरावर. आमच्या नगरावर त्याला जोडू दोन्ही घर. आमच्या नगरावर त्याला जोडू दोन्ही घर. दर्शन आले देवा रे देवा, दर्शन आले, कोणाला सांगू दर्शन आले, काय करू आता? दर्शन आले. नेमकं प्रदूषण म्हणजे असतं तरी काय? देवा. महाराज, तुम्हाला प्रदूषण म्हणजे माहिती नाही? नाही. असल्याचे महाराजांना प्रदूषण म्हणजे माहीत नाही. महाराज, तुम्हाला प्रदूषण म्हणजे माहिती नाही? नाही. सांगा बाळू, प्रदूषण म्हणजे काय? महाराज, तुम्हाला प्रदूषण म्हणजे माहिती नाही? नाही बुवा. प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे आम्हाला नाही माहित. थांबा, प्रदूषण म्हणजे काय ते मी सांगते. प्रदूषण म्हणजे निसर्गाने निर्माण केलेली शुद्ध हवा, शुद्ध पाणी ज्याच्यामुळे खराब होते त्याला प्रदूषण असे म्हणतात. कळलं का महाराज? पूर्वी असं काही नव्हतं बुवा. देशात भरपूर जंगलं होती, भरपूर झाडं होती. झाडांनी वेलींनी निसर्ग नटला होता. जंगले हिरवीगार होती, हवा शुद्ध होती. सुप्रसिद्ध बालकवी निसर्ग कवी म्हणतात. काय म्हणतात? ऐलं तटावर, पैलं तटावर, ऐलं तटावर, पैलं तटावर, हिरवाई घेऊन, हिरवाई घेऊन, निळ्या सावळा धरावा तो, निळा सावळा धरावा तो, बेटा बेटा तुला. बेटा बेटा तुला. काय मस्त कविता होती. चार घरांचे गावची मुकुले, चार घरांचे गावची मुकुले, पहिलं टेकडी कडे, पहिलं टेकडी कडे, शेतकऱ्यांची दाट झाडी, शेतकऱ्यांची दाट झाडी, हिरवी गर्दी पुढे, हिरवी गर्दी पुढे,
करतात, माणसांची सेवा करतात. महाराज, झाडं आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात. पण महाराज, आता तर सावली राहिलीच नाही. अरे वेड्या, झाडं नसतील तर सावली कशी राहणार? महाराज, रस्त्यावर येऊन तरी बघा, केवढ्या गाड्या येतात. ट्रॅफिक जॅम मध्ये नुसता घाम. अरे मला तुमच्या घामाने अंघोळ घालताय की काय? मला ऐकूनच घाम आलाय. देवा देवा देवा. महाराज, नद्यांची अवस्था फार वाईट झाली आहे. आधीच नद्यांचं पाणी कमी आणि सांडपाणी जास्त. आणि सकाळच्या वेळी माणसं बसतात. तुमचं झालं असेल तर इकडे बघा. फुलं फार नदीचाच अर्पण करतात आणि वरून म्हणतात, कृष्णाय अर्पणमस्तु, कृष्णाय अर्पणमस्तु. घे कचरा टाक नदीत, घे कचरा टाक नदीत, घे कचरा टाक नदीत, घे कचरा टाक नदीत. मग आता काय करायचं? पाण्याचे प्रदूषण थांबायला हवं. आवाजाचं प्रदूषण थांबायला हवं. हवेचे प्रदूषण थांबायला हवं. धूम्रपान थांबायला हवं. हो महाराज, यासाठी समतोल राखायला हवा. झाडं तोडल्यामुळे काय झाले आहे माहित आहे का तुम्हाला? नाही बुवा. झाडं नाहीत म्हणून ढग थांबत नाही. झाडं नाहीत म्हणून ढग थांबत नाही. ढग थांबत नाही म्हणून पाऊस पडत नाही. ढग थांबत नाही म्हणून पाऊस पडत नाही. पाऊस पडत नाही म्हणून पाणी मिळत नाही. पाऊस पडत नाही म्हणून पाणी मिळत नाही. पाणी मिळत नाही म्हणून शेती पिकत नाही. पाणी मिळत नाही म्हणून शेती पिकत नाही. शेती पिकत नाही म्हणून अन्न मिळत नाही. शेती पिकत नाही म्हणून अन्न मिळत नाही. कळलं का आता तरी? हो महाराज, यासाठी झाडे लावायला हवीत. लावलेली झाडे वाचवायला हवीत. हो खरंच. आपण सर्वांनी मिळून एक निश्चय करूया. आपण सर्वांनी मिळून एक निश्चय करूया. आपण सर्वांनी मिळून एक निश्चय करूया. या एक